मग मराठवाड्यातला मराठा असा का? मराठवाडा म्हणजे तुम्ही प्रांतावर भेदभाव करताय का, की मराठवाड्यातला मराठा हा त्या रकान्यात तुम्हाला समाविष्ट का करता येत नाहीये? आणि म्हणून माझी सुरुवातीपासून ज्या वेळेस आमची मराठा बौद्ध ऐक्य परिषद या संभाजीनगरमध्ये लागली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा ज्यावेळेस अटॅक या मराठा कम्युनिटीवर झाला होता, त्या दिवशी आम्ही आमची ऐक्य परिषद सोडून त्या दिवशी आम्ही पाठिंबा द्यायला आलो होतो. आणि तोच स्टँड आजही माझा आहे. माझे स्टँड बदलत नाही, माझ्यावर ईडी नाही, माझ्यावर माझी कोणती फाईल नाही, त्यामुळे मी फडणवीसाच्या इशाऱ्यावर स्टँड बदलत नसतो. आणि म्हणून आजही आमचा तो स्टँड आहे की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे आणि जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उकल करणारे आज आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये असले पाहिजेत, कारण हा प्रश्न कोणीही विधानमंडळात मांडत नाहीये. आणि त्या पद्धतीने मराठा, बौद्ध, मुसलमान आणि मातंग ही जी आमची गरीब सत्तेपासून बाहेर असलेली लोक आहेत, यांनी त्याच्यामध्ये उतरून या सत्ता हातात घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मागे तुम्ही म्हणले होते की मनोज जरांगे पाटील यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचं आवाहन केलं. नाही, आम्ही अमोल मिटकरी आणि ही जी सगळी लोक होती त्यांना त्यांच्या वेळेस आम्ही ते सांगितलं होतं की एवढा जर अत्याचार तुमच्यावर धर्माचा होत असेल, कारण त्यांनी सांगितलं आम्हाला हे खावं लागतं, आम्हाला ते खावं लागतं, मी एवढं असेल तर बौद्ध धम्म स्वीकारा. आणि मला असं वाटतं की बौद्ध धम्म आणि ही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पार्श्वभूमी असेल. आज आमची आर्टिकल 15 नुसार प्रत्येकाला आपला धर्म वाढवणं, चालवणं हा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. बौद्ध हा बाबासाहेबांनी जो धम्म दिला तो समतेवर आधारित आहे आणि तीच समता आज आम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायची. आज बाळासाहेब आंबेडकर जे ओबीसी बचाव आंदोलन करताय त्याच्याकडे कसं पाहता आणि काय वाटतं तुम्हाला? मला तेच कधी कधी वाटतं की ओबीसी बचाव म्हणजे नक्की कुणापासून बचाव, ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लागतंय याचा जर अभ्यास आपण महाराष्ट्राने करायला घेतला तर आताच तुमच्या मीडियावर 2 महिन्यापासून पूजा खेडकर हे नाव खूप गाजलं जात आहे की एक स्त्री स्वतःचे कशा पद्धतीने सर्टिफिकेट्स तयार करते, ॲन्युअल इन्कम सर्टिफिकेट्स तयार करते आणि IS सारखं पद घेते. कोण घेतंय हे? ओबीसीचं आरक्षण नक्की कोण खातंय? ओबीसीचं आरक्षण नक्की कोण लाटतंय? तर त्यांच्यातलेच शिरलेले जे श्रीमंत ओबीसी आहे तेच त्यांचं आरक्षण धोक्यात आणतात. आणि मराठा कम्युनिटी आज खऱ्या अर्थानं बघायला गेला या महाराष्ट्राचे आज मालक असायला हवे होते. आज या महाराष्ट्राच्या सरकारनं यांची अवस्था अशी केली की आज कोणत्याही न्यायपालिकेत आम्हाला मराठा जज दिसत नाही, कुठंही मंत्रिमंडळामध्ये गरीब मराठा आम्हाला दिसत नाही, कुठंही प्रशासनामध्ये आमचा गरीब IS ऑफिसर नाही. आणि म्हणून ही लढाई गरीब मराठा अशा पद्धतीने जी जरांगे पाटलांनी उभी केलेली आहे त्याच्या पाठीशी आम्ही 100% उभे राहू. ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क.